8वीच्या लग्न कसं झालं ते सांगा. सांगते ना. 8वीच्या परीक्षेत मी परीक्षेत लिहिलेला निबंध माझा 11वीच्या वर्गापर्यंत सगळ्या शाळेत वाचून दाखवला होता. इतका सुंदर मी 8वीत तो परीक्षेत लिहिलेला 6 परीक्षेत लिहिलेला तो 11वी पर्यंत सगळ्या शाळेभर वाचून दाखवला होता. त्यामुळे आम्ही शाळेत प्रसिद्ध होतो हुशार मुली म्हणून. मुख्याध्यापक 10वी झाल्यावर मुख्याध्यापकांनी मला एक दिवस बोलावून घेतला ऑफिसमध्ये. पवार काय करणार आहेस म्हटलं. काय करणार सर मी कॉलेजमध्ये जाणार म्हटलं. नाही माझी परिस्थिती नाही आहे. मी तुझी फी भरतो ना तू जा कॉलेजला. भाऊ म्हणाला पण कॉलेजला वगैरे शिकवून मग तुझ्यासाठी मुलगा कुठे पाहायचा शिकलेला. अरे बापरे वेगळाच प्रॉब्लेम. भाऊ अक्कापेक्षा 2 वर्ष मोठा माझ्यापेक्षा 2.5 वर्ष मोठी अक्का. अक्कापेक्षा 2 वर्ष मोठा भाऊ. त्यांनी आम्हाला म्हणजे मी मॅट्रिक पास झाल्यावर आमच्या दोघींचे लग्न ठरवले. वडील शेतावर. भाऊनी कोणाकोणाच्या ओळखी पाळखी काढून यांची दादांची काकांची माहिती काढली आणि कोणाला तरी सांगून मग ते पाहायला आले. आणि भाऊ किती वर्षाचा तेव्हा 21व्या वर्षी दोघे बहिणींचे लग्न केले. बापरे मोठी जबाबदारी मामांच्यावर. केवढी मोठी जबाबदारी. आणि त्याला 40 रुपये पगार होता तेव्हा. 40 रुपये. आणि अशा याच्यात त्यांनी 2 अगदी मला आठवतं पंगत बसायच्या वेळी काहीतरी अडचण आली त्या क्षणी हातातली अंगठी काढली. जा ही घाण टाकन पैसे घेऊन ये म्हणून म्हटलं होतं त्याने. अडचणी अडचणी अडचणी. 40 रुपये पगार तो आम्हाला तिथून पैसे पाठवायचा आणि 7 रुपये भाडं यायचं घराचं. 7 रुपये. 2-3 खोल्या भाड्याने दिल्यावर 3 रुपये 2 रुपये असे भाडे असायचे त्यावेळी. 7 रुपये ते कधी भाडेकरी वेळेवर पैसे द्यायचे कधी नाही द्यायचे. खूप ते म्हणजे दिवस अवघड होते. हो रेणुकाला आठवतात ते दिवस सगळे. म्हटलं जाऊ दे त्या दिवसांनी आपल्याला पक्क केलंय. त्या दिवसांनी पक्क केलं आम्हाला. पण का कोण जाणे आम्हाला शिक्षणाची एवढी हौस का होती तेच कळत नाही. भयंकर हौस शिक्षण. शाळा बुडवायची नाही काही झालं तरी. जेवायला नसलं एक वेळ तर चालेल मग शाळा बुडवायची नाही. मी 6 महिने उशिरा गेले ना शाळेत 9वीत असताना शेतातून. भाऊ आला 6 महिन्याने म्हणे हे काय शाळा बंद करून टाकली दादा तुम्ही. म्हणे मग काय करायचं फी भरायला पैसे देत माझ्याजवळ. मी भरतो म्हणे तिची फी. मागची फी भरली मला शाळेत घातलं होतं. आणि त्यावेळी मग जाणं येणं एवढ्या लांब आम्ही पायी करायचो. 4.5 किलोमीटर रोज जायचं. डबा बिबा तर भानगडच नसायची काही. मी त्यावेळी जेवढा माझा अभ्यास बुडला होता 6 महिन्याचा त्या वह्या उतरवून काढल्या होत्या मैत्रिणींच्या आणून. काय मी केलं त्यावेळी काय मेहनत केली.